नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल माने क्लासेसवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोलापूर तलाठी भरती लेखी परीक्षा 2013चे प्रीवियस इयर क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये काल एक मी व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये आपण मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो काय करणार आहोत, इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, बघणार आहोत कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स जे तुमच्या एक्झाममध्ये येतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सो इंग्लिशचे क्वेश्चन मित्रांनो 26 पासून 50 पर्यंत आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्लिशचे 25 क्वेश्चन जे असतात ते विचारले जातात एक्झाममध्ये 50 मार्क्ससाठी। सो हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे। सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा 26 नंबरचा, डॅश डॅश ऑनेस्टी इज डॅश डॅश बेस्ट पॉलिसी, यूज करेक्ट आर्टिकल। आता ऑनेस्टीच्या पुढे कोणताही आर्टिकल येणार नाही, सो ऑब्विसली येणार नो आर्टिकल। ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, राईट, इज दी बेस्ट। दी बेस्ट का बेस्ट, बिकॉज जो बेस्ट जो आहे तो काय आहे, सुपरलेटिव्ह, त्या अगोदर द लागणार। सो ऑनेस्टी इज दी बेस्ट पॉलिसी, ऑप्शन नंबर 2 इथे आपल्या मित्रांनो काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार आहे, नो आर्टिकल कॉमा द। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। ह्याचे तुम्हाला इंग्लिशचे मी विचार करतो की तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन मी आपल्या चॅनलवरती, व्हिडिओज बनवेन जसं की सिनॉनियम्स, अँटोनियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, राईट, इंग्लिशचे लेक्चर्स पूर्ण। क्वेश्चन नंबर 27 हा एक इडियम आहे, ज्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, ॲट द 11th आवर। 11th आवर म्हणजे एकदम शेवटच्या वेळी, एंड मोमेंटला। सो याचा अर्थ काय होतो मित्रांनो, ॲट द लास्ट मोमेंट। लास्ट मोमेंटला आपण काय बोलतो तुम्ही बोलू शकता, ॲट द 11th आवर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन आहे बिटवीन शॅला अँड कॅरिब्रीज। हे थोडा डिफिकल्ट आहे, बट ठीक आहे, याचा जे हा पण इडियम आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे बिटवीन टू ग्रेट डिफिकल्टीज, राईट, त्याला आपण दिलेमा बोलतो। हे सुद्धा तुम्हाला येऊ शकतं। दिलेमा म्हणजे बिटवीन टू डिफिकल्टी, अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही, बोलतो ना आपण मराठीमध्ये इकडे आड तिकडे वीर, असा याचा अर्थ होतो, बिटवीन टू ग्रेट डिफिकल्टी याचा अर्थ होतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 29, पनाशिया। पनाशिया मीन्स काय, सो बघा, पनाशिया म्हणजे अ रेमेडी फॉर ऑल डिजीजेस। रामबाण उपाय बोलतो ना आपण मराठीमध्ये, सर्व आजारांसाठी आपल्याकडे उपाय असतो, त्याला आपण बोलतो पनाशिया। सो रेमेडी फॉर ऑल डिजीजेस हे काय होणार आहे, याचा एकदम करेक्ट आन्सर होणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, इंपॉर्टंट क्वेश्चन आहे आणि असेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत। क्वेश्चन नंबर 30, वी कॉंग्रॅच्युलेटेड डॅश डॅश हिज सक्सेस, यूज द करेक्ट प्रपोजिशन। ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला मित्रांनो मेथड ऑफ एलिमिनेशन सुद्धा लावायचं आहे, आपल्याला ऑप्शन्सला एलिमिनेट करायचं आहे, बाहेर काढायचं आहे ना। वी कॉंग्रॅच्युलेटेड हिम ऑफ हिज सक्सेस तर होऊ शकत नाही, अपॉन हिज सक्सेस पण होऊ शकत नाही। सो फॉर हिज सक्सेस होऊ शकतं किंवा हिज ऑन हिज सक्सेस। मी त्याला त्याच्या यशावरती काय केलं, कॉंग्रॅच्युलेट केलं। सो यशावरती, वरती म्हणजे ऑन, राईट। सो वी कॉंग्रॅच्युलेटेड हिम ऑन हिज सक्सेस। सो ऑप्शन नंबर ए इथे मित्रांनो काय होणार, तुमचा एकदम करेक्ट आन्सर होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 31, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया, मेक पॉझिटिव्ह। आता मेक पॉझिटिव्ह म्हणजे काय, जे वर्ड्स डिग्रीज असतात, टाईप ऑफ डिग्रीज आपल्याकडे 3 असतात, एक असतं पॉझिटिव्ह, एक असते कंपॅरेटिव्ह आणि एक असते सुपरलेटिव्ह, राईट। पॉझिटिव्ह म्हणजे काय, आपण दोन्ही गोष्टींना सेम दाखवतो, म्हणजे ना खाली ना वर, दोन्ही गोष्टी आपण सेम दाखवतो। कंपॅरेटिव्ह म्हणजे आपण दोन गोष्टींना कंपॅरिझन करतो, जसं की बेटर दॅन, हिज टॉलर दॅन, लाईक दॅट। आणि सुपरलेटिव्ह म्हणजे एकदम सुपरलेटिव्ह, त्याच्यासारखं कोणी नाही आहे। या तिन्ही गोष्टींचा अर्थ असा होतो डिग्रीचा। सो आपल्याला इथे मेक पॉझिटिव्ह करायचं, दॅट मीन्स सेंटेन्सला जे आहे ते आपल्याला गंगा जी रिव्हर आहे त्याला आपण इक्वल दाखवायचे बाकीच्या रिव्हरच्या। सो ऑब्विसली याचा आन्सर काय येणार बघा, नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज। सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जो आपला पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये ॲज आणि ॲज येतोच, राईट। सो ॲज, लॉंग, ॲज। ओके, सो ऑप्शन नंबर 4 इथे मित्रांनो काय होणार, तुमचं करेक्ट आन्सर होणार आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह विचारलं असतं, मेक कंपॅरेटिव्ह, सो ह्याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 झाला असतं, नो रिव्हर इन इंडिया इज लॉंगर, राईट। सो त्याचा सेकंड फ्रॉम लॉंगचा लॉंगर आणि दॅन, सो कम्पेअर केलं बघा, लॉंगर दॅन, सो हा सुपरलेटिव्ह झाला असतं। ओके, आय होप तुम्हाला हे समजतंय। द गंगा इज द लॉंगेस्ट ऑफ ऑल रिव्हर्स, हे सुपरलेटिव्ह झालं, लॉंगेस्ट, राईट। सो बिग, बिगर, बिगेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, हे 3 वेगवेगळे काय असतात, फॉर्म्स असतात डिग्रीजचे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲज डॅश डॅश MP मिस्टर पाटील हॅज डन मेनी गुड थिंग्स फॉर द पीपल, यूज द करेक्ट आर्टिकल। ओके, आर्टिकल बघा, ॲज द MP होऊ शकत नाही, नो आर्टिकल होऊ शकत नाही। आता दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, ए आणि ए। आता आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहे, आपल्याकडे जर वॉवेल्स असतील ए, ई, आय, ओ आणि यू, तर ह्याच्या अगोदर आपण ॲन वापरतो, आणि हे ह्याच्या कोणतंही नसेल जर वर्ड स्टार्ट होत असेल, जसं की इथे बघा एमने स्टार्ट होतोय, सो ऑब्विसली तुम्ही बोलाल एम। जर वॉवेल सोडून कॉन्सोनंट्सने कोणताही वर्ड जर स्टार्ट होत असेल त्याच्या अगोदर आपण काय वापरतो, ए वापरतो, हे आपल्याला माहिती आहे। परंतु हा जो एम आहे, एमचा उच्चार जो प्रोनाउन्सिएशन होते ते ए पासून होते, एम असं बोलतो आपण, एम।
दॅट मीन्स प्रोनाऊन्सिएशन जरी ओवेल्सने होत असेल तरी पण त्याच्या अगोदर मित्रांनो आपण काय लावतो, ॲन हा शब्द लावतो. दॅट मीन्स ह्याचा आन्सर असणार आहे ॲज एन MP. ओके, MP बोलतो ना आपण, MP राईट. MP म्हणजे ए आला याच्यामध्ये, दॅट इज वाय ॲज एन MP. जर इथे प्रोनाऊन्सिएशन ए नसं झालं तर ऑब्व्हियसली ते ए लावलं असतं आपण, परंतु याचा प्रोनाऊन्सिएशन एम पासून होत आहे. दॅट मीन्स याचा आन्सर असणार आहे मित्रांनो दोन, ऑप्शन नंबर 2 ॲन. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 33. विच स्टेटमेंट हॅज करेक्ट यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स, राईट. सो पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला बघायचे. क्वेश्चन आहे नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. आता नोच्या नंतर ऑब्व्हियसली कॉमा यायला पाहिजे. तो ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे नाही, राईट. बिकॉज नोच्या नंतर आपण एक पॉज घेतोय. नो आय डोंट वॉन्ट अ बास्केट, राईट. आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. सो ऑब्व्हियसली नोच्या नंतर पॉज यायला पाहिजे, पॉज आल्यानंतर कॉमा यायला पाहिजे. दॅट मीन्स 3 आणि 4 जो ऑप्शन ते आपला आन्सर असू शकत नाही. दॅट इज वाय ऑप्शन नंबर ए आपल्या मित्रांनो काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार असणार आहे याच्यामध्ये. जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 1 हे दोन्ही काय आहेत, सेम आहे. ऑप्शन नंबर 2 ला जरी तुम्ही ते टिक केलं तरी तुमचं आन्सर काय होणार आहे मित्रांनो, सेम होणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. ॲट एन अर्ली एज ही मेड हिज मार्क ॲज अ केमिस्ट. ओके, सो अंडरलाईन जो वर्ड आहे मार्क ॲज अ केमिस्ट, ह्याचा आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. मेड केमिकल मार्क होऊ शकत नाही. वॉज अ यंग बाय, नो नॉट पॉसिबल. टूक अ फर्म स्टँड आणि डिस्टिंग्विश्ड हिमसेल्फ, ह्यापैकी काहीतरी आन्सर होऊ शकतं. आता मार्क ॲज अ केमिस्ट म्हणजे त्याने काहीतरी वेगळं केलं, राईट. मार्क ॲज अ केमिस्ट, ऑब्व्हियसली डिस्टिंग्विश, त्याने स्वतःला वेगळं केलं. दॅट इज वाय ऑप्शन नंबर 3 डिस्टिंग्विश्ड हिमसेल्फ हे काय होणार आहे मित्रांनो, इथे आन्सर होणार आहे. सो तुम्हाला ह्या क्वेश्चन्स वरून तुम्हाला समजेल की एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कोरिलेशन. डॉगचं रिलेशन बीच सोबत आहे तर स्टॅकचं कशासोबत होणार मित्रांनो, डो. ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट आन्सर होणार आहे. क्वेश्चन नंबर 36. देर इज अ व्ही पॉइंट हाय डॅश डॅश द हिल, राईट. सो याचा आन्सर काय होणार आहे, ऑन द हिल. ऑन द हिल बोलतो ना आपण, ॲट द हिल म्हणजे ना, ॲड म्हणजे आपण एखादी गोष्ट दाखवतो, एखादी प्लेस किंवा एखादा टाइम दाखवायचा असेल तेव्हा आपण ॲड वापरतो. टॉप द हिल होऊ शकत नाही. इन म्हणजे आतमध्ये, आतमध्ये हिल तर होणार नाही ना. हिल म्हणजे असं पर्वत, डोंगर, राईट, त्या टाईप. सो ऑन द हिल पर्वतावरती, हिल वरती, राईट. सो ऑप्शन नंबर ए मित्रांनो इथे काय होणार, आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. बेसिक इंग्लिश जरी तुम्हाला येत असेल तरी तुम्ही ऑप्शन्सला एलिमिनेट करून याचा आन्सर इझिली देऊ शकता. ओके ओके, यूज प्रॉपर पास्ट पार्टिसिपल टू फॉर्म द वर्ब रीड. नाव पास्ट पार्टिसिपल काय असतं ते समजून, राईट. सगळ्यात पहिला बघा मित्रांनो तो पास्ट आहे. सो ऑब्व्हियसली हॅव यू डॅश डॅश दिस बुक. आता रेड तर असू शकत नाही बिकॉज आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, रीडचा जो पास्ट टेन्स असतो तो पण रेडच, आपण रेड बोलतो त्याला, पण त्याची स्पेलिंग जसे मित्रांनो तो READच असते, राईट. रीडिंग तर होणार नाही बिकॉज रीडिंग जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस होईल. रीडेड हे नाही आहे, रॉंग आहे. सो ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 4च आपल्या इथे काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार आहे, राईट. जर तुम्हाला इथे प्रेझेंट पार्टिसिपल बोलला असतं तर ऑब्व्हियसली तुमचं आन्सर काय आलं असतं, रीडिंग झालं असतं, किंवा तिथे पण तुमचं काय झालं असतं मित्रांनो, रीडच झालं असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मी पत्र लिहिले होते, ट्रान्सलेट इन टू इंग्लिश, राईट. आय वॉज रिट, बघा मी ऑप्शन्स एलिमेंट करतो. आय हॅड रोट. आता आय हॅड रोट हा जो फॉर्म आहे तो रॉंग आहे, ह्याच्यासोबत V3 यायला लागतो. जेव्हा कधी आपण हॅड वापरतो हॅड सोबत V3 आला पाहिजे, राईट. आय हॅड बीन रिटन होऊ शकत नाही बिकॉज ते कंटिन्युअस दाखवत आहे, राईट. मी पत्र लिहिले होते, क्रिया पूर्ण झालेली आहे. आय वॉज रिटन लेटर, नो, रॉंग होणार. सो मित्रांनो आय हॅड रिटन, जेव्हा हॅड येतो आपल्या सेंटेन्समध्ये कधी पण, तर हॅड सोबत आपल्याला वर्बचा तिसरा फॉर्म आला पाहिजे. सो राईट, रोट आणि रिटर्न, काय बोललो मी, राईट हा वर्बचा पहिला फॉर्म आहे, त्याच्यानंतर रोट हा दुसरा फॉर्म आहे, देन रिटर्न हा जो आहे तो वर्बचा काय असला पाहिजे, तिसरा फॉर्म असला पाहिजे. दॅट इज वाय तुमचा आन्सर इथे ऑप्शन नंबर ए, आय हॅड रिटन अ लेटर काय होणार आहे, इथे करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. मेक इनडायरेक्ट स्पीच, आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. सगळ्यात पहिले डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की टेन्स जो आहे तो चेंज होतो, राईट. हा गोल्डन रूल आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा जो आपण करतो तो चेंज, जो टेन्स आहे तो चेंज होतो. तो बघा, वाय आर वी हिअरचा काय होणार, वाय वर वी देअर, हिअरचं देअर होणार. सो इथे तुम्हाला टेन्स चेंज होतोय, आरचं वर होणार. आता आरचं वर होणार म्हणजे बघा, ओके सगळ्या ऑप्शन्समध्ये आहे वर. ओके, हिअरचं देअर होणार. सो हा याच्यामध्ये हिअर राहिला, सो ऑब्व्हियसली हा आन्सर असू शकत नाही. ह्याच्यामध्ये पण हिअर आहे, तो ऑब्व्हियसली हा पण तुमचा मित्रांनो काय होणार आहे, आन्सर होणार नाही. मी फक्त ऑप्शन्सला एलिमिनेट करतोय. नाव अ बॉय आस्क्ड टू हिज मदर. आता टू हिज मदर कशाला, अ बॉय आस्क्ड हिज मदर ना, वाय दे वर देअर, राईट. दॅट इज वाय ऑप्शन नंबर 3 काय होणार आहे मित्रांनो, इथे एक्झॅक्टली तुमचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 40. वी हॅवंट मेट बिफोर. आता हॅवंट ऑब्विसली जर फक्त इथे फक्त हॅव यूज केलं असतं त्या लोकांनी, त्या केसमध्ये आपण हॅवंट वी केलं असतं. परंतु त्यांनी सेंटेन्समध्ये ऑलरेडी हॅवंट यूज केलं आहे. सो जर नेगेटिव्ह जर सेंटेन्स तिथे मध्ये यूज केला असेल तर हॅवंटचं काय करणार आपण, हॅव वी. समजला? सो दॅट इज आपला आन्सर असणार आहे हॅव वी. दॅट इज ऑप्शन नंबर 3, हॅव वी. राईट. एकदम इझी क्वेश्चन होता. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फूड वॉज व्हेरी हॉट, वी कुड नॉट ईट इट, रीराईट युझिंग टू. ओके. द फूड वॉज सो टू असूच शकत नाही, बिकॉज सो आणि टूचा अर्थ जो असतो सेमच असतो, सो त्यांना आपण एकत्र लिहू शकत नाही. नेक्स्ट बघा. द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू ईट. राईट. दिस इज द राईट आन्सर. द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू ईट. कॅट नाही, ते ईट असलं पाहिजे. ओके. दिस इज द राईट आन्सर. द फूड वॉज सो हॉट, नाही, सोचा आपल्याला यूज करायचाच नाहीये. सो हॉट दॅट वी कुड नॉट ईट टू. सो आणि टू एका सेंटेन्समध्ये येऊच शकत नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचं, बिकॉज एकाच गोष्टीला ते रिप्रेझेंट करतात. द फूड वॉज सो हॉट फॉर अस टू इट. राईट. हा टू इथे नाही आला पाहिजे, हा टू पाहिजे होता, परंतु इथे TOO. राईट. दॅट मीन्स हे आन्सर होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 2 एकदम इझी होता. मी काय बोललो, सो आणि टू हे एका सेंटेन्समध्ये येऊ शकत नाही, असं असेल तर ते सेंटेन्सचं फॉर्मेशन आपलं रॉंग होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रीराईट युझिंग प्रेफर. ओके. याचा सगळ्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा, याचा आन्सर काय असेल. तरी मग तुम्हाला मी आन्सर सांगतो इथे. ऑप्शन नंबर ए मित्रांनो याचा काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार आहे. वी लाईक हिस्ट्री बिंग प्रेफर्ड. हिस्ट्री बिंग प्रेफर्ड रॉंग होणार आहे. लेट्स प्रिफर हिस्ट्री टू जिओग्राफी, हे पण रॉंग होणार आहे. मला थोडं ऑप्शन्समध्ये पण याच्यामध्ये मिस्टेक्स वाटते, तरी पण तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो याचा आन्सर सांगू शकता विथ एक्सप्लेनेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 43. देअर आय सॉ अ व्हेरी ओल्ड मॅन मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय असतात, जिथे तिथे असं आपण जे यूज करतो ना मराठीमध्ये, त्याला आपण बोलतो इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघा क्वेश्चन ऑप्शन नंबर एज बघा मित्रांनो. देअर आय सॉ अ मॅन हु वॉज व्हेरी ओल्ड. एक्झॅक्टली हाच आपला आन्सर असणार आहे, हाच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. नेक्स्ट ऑप्शन बघा तुम्ही. देअर आय सॉ अ मॅन अँड ही वॉज व्हेरी ओल्ड. इथे फुल स्टॉप लागला. कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करताना मध्ये फुल स्टॉप लागू शकत नाही. कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे ते एकामध्येच मॅच झालं पाहिजे. राईट. सो हा आपला आन्सर असू शकत नाही. देअर आय वॉज सीइंग अ मॅन. तर सीइंग अ मॅन कुठून येणार, बिकॉज त्याने ऑलरेडी बघितलं ना, सॉ आहे ना. सो सीइंग मॅन कुठून आलं, टेन्स चेंज झाला सेंटेन्सचा, असू शकत नाही. आय सॉ देअर अ मॅन अँड ही वॉज व्हेरी ओल्ड. राईट. अँड ही वॉज सेपरेट केलं दोन सेंटेन्सला. देअर आय सॉ अ मॅन अँड ही वॉज व्हेरी ओल्ड. सेपरेट नाही झालं पाहिजे. हू कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आपल्याला, समजलं, ज्याच्यामध्ये आपण हू वापरतो, दॅट वापरतो, विच वापरतो. राईट. तो असे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. तो ऑप्शन नंबर ए मित्रांनो इथे काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. मधु सेड टू मीना, वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर, मेक इनडायरेक्ट स्पीच. अगेन मी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं, टेन्स जो असतो तो चेंज होतो. ओके. टेन्स चेंजेस, हा रोल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वेज करतो आपण, त्याच्यामध्ये टेन्स डझंट चेंज. हे तुम्हाला दोन रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. ओके. नाव मधु सेड टू मीना. आता जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये कधी पण सेड टू होतं, तर तेव्हा सेड टूचं काय होतं मित्रांनो, टोल्ड होतं. ओके. आता सेड टूचं टोल्ड कोणत्या सेंटेन्समध्ये झालं बघा, मधु सेड. आता सेड असू शकत नाही, सो ऑब्व्हियसली सेड टूचं टोल्ड झालंय. तर ह्या तीनपैकी आपलं कोणतं तरी आन्सर असणार. नाव मधु टोल्ड टू मीना, ऑप्शन नंबर 2 बघूया. मधु टोल्ड टू मीना टू वर्क हार्ड इफ शी वॉन्ट्स टू बिकम अ टीचर. राईट. ओके. शी वॉन्ट टू बिकम अ टीचर. ओके. आता बघून घ्या मित्रांनो, मी जसं की बोललो टेन्स चेंज होतो. यूचं शी होणार. वॉन्टचं मला सांगा, जर पास्ट टेन्स आपण टेन्स चेंज करायचं असेल तर वॉन्टेड होणार ना. इफ शी वॉन्टेड टू बिकम अ टीचर. आता शी वॉन्टेड टू बिकम अ टीचर तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते, सो दॅट इज वाय मित्रांनो ऑप्शन नंबर 4. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं अशा क्वेश्चन्समध्ये, स्ट्रेट अवे ऑप्शन्सला एलिमिनेट करायचं. दॅट इज द बेटर वे टू सॉल्व सच क्वेश्चन्स. राईट. डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, हे सगळे क्वेश्चन्स. सो टेन्स चेंज होतो डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये, आणि ऍक्टिव्ह पॅसिव्हमध्ये टेन्स चेंज होत नाही. चला पुढे बघूया पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिनोनियम ऑफ कॉम्प्रिहेंड. कॉम्प्रिहेंड म्हणजे इझी टू अंडरस्टँड, आपल्याला समजू शकेल असे, इझी टू अंडरस्टँड. ओके. सो कॉम्प्रिहेंड म्हणजे आपल्याला असतात ना कॉम्प्रिहेन्शन पॅराग्राफ्स वगैरे. सो कॉम्प्रिहेंडचा अर्थ होतो मित्रांनो अंडरस्टँड. सिनोनियम विचारलं. राईट. समानार्थी शब्द. पुढे आहे सिनोनियम ऑफ स्लँडर. स्लँडर म्हणजे काय, स्लँडर म्हणजे बेसिकली एखाद्याला वाईट बोलणे, इज्जत काढणे, किंवा वाईट बोलतो ना आपण, सो बेसिकली एखाद्याला डिफेम करणे. राईट. आपण बोलतो ना फेम, फेम म्हणजे एकदम फेमस होणे, सो त्याचा विरुद्धार्थी होतो डिफेम. राईट. सो डिफेमेशन हा काय होणार आहे मित्रांनो, इथे एकदम एक्झॅक्टली करेक्ट आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट विचारला अँटोनी ऑफ सर्वंट. अँटोनियम ऑफ सर्वंट. सर्वंट म्हणजे मित्रांनो नोकर चाकर. राईट.
तर याचा विरुद्धार्थ काय होणार आहे? ऑप्शन नंबर 2 ओनर. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 48. हे तिन्ही रॉंग स्पेलिंग वाले आहेत. सो याच्यामधलं आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड फाइंड आउट करायचं आहे. ॲड्रेस आपण कसं लिहितो? ADDRESS, राईट. सो ॲड्रेस ऑप्शन नंबर ए आपला मित्रांनो इथे काय होणार आहे? करेक्ट आन्सर होणार आहे. पुढचा वर्ड आहे सुपरिटेंडंट. सुपरिटेंडंट बघा, हा तर असू शकत नाही, सुप्री बोललाय, सुपेरिटेंडंट, राईट. दॅट इज आपलं प्रोनाऊन्सिएशन नीट ठेवायचं, सुपेरिंटेंडेंट. सो ऑप्शन नंबर 4 एक्झॅक्टली इथे काय होणार आहे? आपल्याला करेक्ट आन्सर होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, हे बघा कॉंग्रे नसतं, कॉंग्रॅ असतं. ग्रॅ मीन्स GRA, राईट. जुलेशन नसतं, चुलेशन्स असतं, ते कॉंग्रॅच्युलेशन्स, राईट. सो ऑप्शन नंबर 3 इथे मित्रांनो काय होणार? आपला करेक्ट आन्सर होणार आहे. सो अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन्स इंग्लिशचे ते सॉल्व्ह केले आहेत विथ एक्सप्लेनेशन. आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्की हेल्पफुल होईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बिकॉज असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. भेटूयात मित्रांनो नव्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, त्याच्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड नक्की करेन. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पण तलाठी एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतील. आता भेटूया आपण नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.